नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे PM वाला. आणि मी ईशान बोर्डे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज पूर्ण क्लास 12चं सर्वात स्टार्टिंगला आपण चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर आपण बेसिक नॉलेज आपण शिकणार आहे. बेसिक डेफिनेशन आणि डायमेन्शन बघणार आहे. सो डायमेन्शन आणि बेसिक डेफिनेशन बघत असताना आपण लेक्चर सुरू करण्याच्या पहिले आपण तुम्हा सर्वांना एक जरुरी सूचना करतोय. तुम्हा सर्वांना सर्व गोष्ट माहिती असेल की आज काय आहे. आज आहे 19 फेब्रुवारी, म्हणजे आपल्या राजाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या या व्हिडिओला आजपासून आपण शुभारंभ करतो. सो लेट स्टार्ट. आपण बेसिक नॉलेज करणार आहे तर स्केलर आणि वेक्टरचं. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय असते, काय म्हटलं मी, आपण काय करणार आहे, बेसिक स्केलर क्वांटिटी. आणि दुसरं असते वेक्टर क्वांटिटी. सो स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय असते ते आपण आज बघणार आहोत. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, अशी क्वांटिटी की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय असणार, मॅग्निट्यूड असणार. काय असणार, मॅग्निट्यूड. म्हणजे अशी क्वांटिटी की जिच्यामध्ये फक्त आणि फक्त काय असणार, मॅग्निट्यूड असणार, त्याला म्हणायचं काय, स्केलर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणतात, अशी क्वांटिटी की जिच्यामध्ये काय असते, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ओके, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन असते, त्याला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एक्झाम्पलद्वारे जर समजून घ्यायचं असेल तर आज बघा एक्झाम्पल मी काय देतो आहे. सपोज आता हा टायमाचा एक्झाम्पल आहे, ही आहे वॉच, बरोबर आहे. आणि वॉच मध्ये वाजले किती, 12. किती वाजले, 12. आता वाजले की 12, असं नाही, 12 वाजले, बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्हाला कोणी टाइम विचारतो, इकडे लक्ष द्या, जेव्हा तुम्हाला कोणी टाइम विचारते तेव्हा टाइम विचारता तुम्ही काय सांगता, वाजले किती, 12. किती वाजले, 12 वाजले असं म्हणतो. असं नाही म्हणत की डाव्या हाताला 12 वाजले, उजव्या अंगाला 12 वाजले, वरती 12 वाजले, खालती 12 वाजले. नो वे, असं म्हणत नाही. मग काय म्हणतो आपण की किती वाजले बा 12 वाजले, बरोबर आहे की नाही. 12 वाजले. 12 वाजले म्हणजे काय झाले की मॅग्निट्यूड झालं. म्हणजे याच्यामध्ये आपण सांगताना काय सांगत आहे, याच्यात सांगताना आपण काय सांगत आहे, नंबर सांगत आहे. काय सांगत आहे पुढे, हो, नंबर. मग नंबर असणे म्हणजे काय असणे, मॅग्निट्यूड असणे. काय असणे, मॅग्निट्यूड. काय असणे, मॅग्निट्यूड होय, बरोबर की नाही. फक्त आणि फक्त काय असणे, मॅग्निट्यूड असणे, त्याला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. मग डेफिनेशन जर बघितलं, डेफिनेशन जर आपण घेतली, डेफिनेशन कशी असणार बघा. डेफिनेशन म्हणताना आपण काय म्हणणार, द क्वांटिटी विच हॅव ओनली मॅग्निट्यूड. काय म्हणणार, द क्वांटिटी which have magnitude. अशी क्वांटिटी की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय असणार, मॅग्निट्यूड असणार, अशा याला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणतात, द क्वांटिटी विच हॅव बघा त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड तर असतेच, बरोबर आहे की नाही. काय म्हटलं मी, मॅग्निट्यूड असतेच, पण त्याच्या सोबत त्याला म्हणतात ॲज वेल ॲज डायरेक्शन. काय म्हटलं, डायरेक्शन, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज अ वेक्टर क्वांटिटी. एक्झाम्पल जर इथे बघितलं तर तुम्हाला सांगितलं जाते टाइमाचं एक्झाम्पल असते, त्यानंतर मासचं एक्झाम्पल असते, त्यानंतर लेंथचं एक्झाम्पल असते, बरोबर आहे की नाही, हे एक्झाम्पल. आणि इकडे जर बोललो आपण एक्झाम्पल, तर याच्यामध्ये एक्झाम्पल होते कोणतं होणार, वेलॉसिटीचं होणार, त्यानंतर डिस्प्लेसमेंट होणार, त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन होणार, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये फोर्स म्हणणार. काय म्हणणार, फोर्स म्हणणार. मग स्केलर क्वांटिटी म्हटलं की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय असतो, नंबर असणे, त्याला म्हणतात स्केलर क्वांटिटी, बरोबर आहे. द क्वांटिटी विच हॅव ओनली मॅग्निट्यूड, दॅट इज कॉल्ड एज स्केलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, लेंथ झाला, मास झाला, बरोबर, टाइम झाला. पण वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणणार, अशी क्वांटिटी की ज्याच्यामध्ये काय असणार, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन असणार, अशा टाइम पिरियडला काय म्हणायचं, वेक्टर क्वांटिटी. काय म्हणायचं, वेक्टर क्वांटिटी. मग याच्यामध्ये एक्झाम्पल म्हटलं व्हेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशन, फोर्स, बरोबर आहे. मग याच्यामध्ये एक्झाम्पल एक समजून घेऊ, ठीक आहे.
एक्झाम्पल समजून घ्यायचं म्हटलं तर काय येणार बघा, लक्षात ठेवा की एक सपोज आपण काय घेतला, एक बॉक्स आहे, बरोबर आहे, एक काय आहे बॉक्स आहे. मग ह्या बॉक्स म्हणजे कोण आहे, हा आहे आपला बबल्या. कोण आहे रे, बबल्या रे, बबल्या बबल्या बबल्या. कोण आहे, बबल्या. आता हा बबलू काय करत आहे, हा बबल्या काय करत आहे, हा जो बॉक्स आहे त्याला त्याच्या आईने काय सांगितलं, हा बॉक्स तू आता साफसफाई चालू आहे रे बा घराची, तर घराची साफसफाई चालू आहे, हा बॉक्स माझ्या मदत येते, पण तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याला शिफ्ट कर असं सांगितलं. मग शिफ्ट कर म्हटलं तर हा काय करत, त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत. फोर्स अप्लाय किती करूला, सपोज 50 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करूला. त्याच्या आईने त्याला सांगितलं की हा जो बॉक्स आहे हा तू काय कर, या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेऊन ठेव, म्हणजे या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यात नेऊन ठेव. म्हणजे काय दिली, डायरेक्शन. काय बोलली, डायरेक्शन. काय दिला, फोर्स. किती दिला, 50 न्यूटन. म्हणून त्याला म्हणतात वेक्टर क्वांटिटी. हा आला इकडे शिफ्ट झाला. काय म्हटलं, शिफ्ट झाला. शिफ्ट झाला म्हणजे काय झाला, हा इकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याने शिफ्ट केला, त्याला काय म्हणतात त्यांनी, वेक्टर क्वांटिटी. क्लिअर, समजलं. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय असते, स्केलर क्वांटिटी म्हणजे काय असते, दोघांमधला डिफरन्स काय असतो. ओके, क्लिअर. सो नाउ we'll be next. Next is the concept that distance and displacement. Distance आणि displacement म्हणजे काय असते. आता डिस्टन्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे. डिस्टन्स म्हणजे काय, असा डिस्टन्स की जो आपण काय करतो, ट्रॅव्हल करतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. जर तुम्हाला म्हटलं आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला निघायचं आहे आज, बरोबर आहे, आज आता इथून कुठून निघायचं आपल्याला, आज आता इथून म्हणजे आपल्याला निघायचं आपल्या बुलढाण्यावरून ते MH28 वरून ते आपल्याला कुठे जायचं आहे, गोवा जायचं आहे. कुठे जायचं आहे, गोवा जायचं. मग गोव्याला जाण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, डिस्टन्स माहित पाहिजे की बुलढाणा टू गोवा किती डिस्टन्स आहे, किती अंतर आहे, बरोबर आहे. मग ते डिस्टन्स म्हणजे काय असते, डिस्टन्स म्हणजे काय, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. काय करतो आपण, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललो म्हणजे आपण काय करतो, ट्रॅव्हल करू आलो. काय करू आलो, ट्रॅव्हल करू आलो. मग ट्रॅव्हल करणाऱ्या कंडिशनला काय म्हटलं त्यांनी, डिस्टन्स म्हटलं. काय म्हटलं, डिस्टन्स म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललो आपण, बरोबर आहे की नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललो, दॅट इज अ डिस्टन्स. मग डिस्टन्सची जर बघितलं द ऍक्च्युअल पार्ट, the actual path traveled by the body is called as a distance. काय म्हटलं, the actual म्हणजे काय, एक्झॅक्टली आपण किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, म्हणून म्हटलं आपण ऍक्च्युअल. द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय द बॉडी, आपली जी बॉडी आहे, ती बॉडी आहे ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे त्याला म्हणतात डिस्टन्स. काय म्हणतात त्याला, डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होते, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. काय बोललो, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन कोणाकोणामधलं, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन कोणाकोणामधलं, तर इनिशियल पोझिशन. काय म्हणणार, इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. The shortest distance between initial position and final position. याला आपण काय म्हणणार, आपण याला म्हणणार डिस्प्लेसमेंट. इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स. आता हे बघा, आता आपण एक्झाम्पल द्वारे समजून घेऊ. ठीक आहे, आपण एक्झाम्पल, कारण की एक्झाम्पल द्वारे समजून घेतलं की लवकर लक्षात बसते. एक्झाम्पल जर बघितलं तर सपोज हा ए पॉइंट आहे. ओके, क्लिअर. हा ए पॉइंट आहे आणि हा घेतला मी बी पॉइंट. कोण घेतला, बी पॉइंट. आता ए पॉइंट वरती हा ए जो पॉइंट आहे, या ए पॉइंट वरती कोणाचं तरी घर आहे. कोणाचं आहे, बबल्याचं घर आहे. कोणाचं आहे, बबलूचं घर आहे. कोणाचं आहे, बबलूचं. आणि हा जो बी पॉइंट आहे, हा बी पॉइंट वरती चिंटूचं घर आहे. कोणाचं घर आहे, चिंटू बाबा, चिंटू. ओके, सो चिंटूचं घर आहे. ए पॉइंट वर बबलू, बी पॉइंट वर चिंटू. ओके, आणि याच्यानंतर ए बी झाला आणि हा एक सी पॉइंट घेऊ. या सी पॉइंट वरती चिंटीचं घर आहे. चिंटी. ओके, कोणाचं, चिंटीचं घर. ठीक आहे, चला बघा, तुम्हाला समजलं, चिंटी. ओके, सो नेक्स्ट काय, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. ओके, पार्टली. सो बबलू काय करतो, बबलू हा चिंटूच्या घरी जातो. म्हणजे काय करू राहिला, बबलू ट्रॅव्हल करू राहिला आहे. बबलू काय करते, पुरा हो इकडे बघा, बबलू ट्रॅव्हल करते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालला, बरोबर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालला. मग बबलू पासून चिंटूचं घर सपोज किती अंतरावर, मी म्हटलं
5 किलोमीटर वरती आहे. किती किलोमीटर वरती? 5 किलोमीटर वरती. आणि चिंटूचं घर चिंटीपासून म्हणजे काय करतात, बबलू पहिले चिंटूच्या घरी जातो, दोघे जण इथून कोणाच्या घरी जातात, चिंटीच्या घरी जातात. बरोबर आहे. प्रोग्राम असतो, बरोबर, काय असतो, प्रोग्राम असतो, त्याचा वाढदिवसाचा, बर्थडेचा, एनिथिंग जो असेल तो, आपल्याला काही घेतले नाही त्याच्याशी कन्सेप्ट समजून घेणे महत्वाचं आहे. ओके, मग याच्यामध्ये काय आहे, याचा डिस्टन्स किती आहे, 3 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे विद्यार्थी पूर्ण? 3 किलोमीटर. मग मला सांगा, हे येड आहे, बावळ, बबल्या, आहे की नाही? हा, म्हणजे बावळ हे कुठे गेलं, 5 किलोमीटर, 5 पासून 3 किलोमीटर, म्हणजे दोघं सोबत सोबत गेले. कुठे गेले? सोबत गेले. मग सोबत जात असताना काय कळलं, 5 आणि 3 किती झाले, 8 किलोमीटर. म्हणजे या दोघांनी जे डिस्टन्स, ह्या दोघांनी जे कव्हर केलं ते काय आहे, डिस्टन्स आहे. काय आहे ते? डिस्टन्स. ते डिस्टन्स म्हणजे किती आहे, 8 किलोमीटर. किती कव्हर केलं? 8 किलोमीटर. आता हीच गोष्ट बबलू काय करतो, तो करू शकला असता, डायरेक्ट चिंटीच्या घरी जाऊ शकला असतात. कसा? हा, इथून डायरेक्ट त्याला हा रोड होता, इथून इकडे जाण्याचा, बरोबर आहे की नाही? आणि हे जे झालं म्हणजे कसं डिस्टन्स झालं, हे अंतर जे आहे, हे अंतर फक्त आणि फक्त किती होतं, 6 किलोमीटर होतं. किती होतं? 6 किलोमीटर होतं. मग हे जे डिस्टन्स झालं, हे डिस्टन्स कसं झालं, शॉर्टेस्ट झालं, शॉर्टेस्ट, बरोबर आहे की नाही? म्हणून त्याला काय म्हटलं यांनी, डिस्प्लेसमेंट. म्हणून या कन्सेप्टला काय म्हटलं आपण, काय म्हटलं, डिस्प्लेसमेंट. काय म्हटलं? डिस्प्लेसमेंट. म्हणून सो डिस्टन्स म्हणजे काय, द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय द बॉडी इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स, आणि डिस्प्लेसमेंट, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट. चलो, नेक्स्ट कन्सेप्ट कोणता आहे आपल्या विद्यार्थी पोरांनो, स्पीड, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. तिन्ही कन्सेप्टला आपण समजून घेणार, कारण की तिन्ही को रिलेटेड असतात. ओके, फक्त ही कशी लक्षात ठेवण्याची एक टेक्निक असते. मग जर आपण स्पीड जर म्हटलं, आता तुम्ही काय काय विद्यार्थी म्हणतात की स्पीड आणि व्हेलॉसिटी एकच असते. नाही, स्पीड व्हेलॉसिटी एकच नाही आहे. मग स्पीड म्हणजे काय, तर स्पीड हा काय करतो, एक प्रकारचा आपला डिस्टन्स जो आहे तो ट्रॅव्हल करण्याचं काम करतो. काय करतो? ट्रॅव्हल करण्याचं काम करतो. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, the distance traveled by a body in given time. काय म्हणतो? The distance traveled by a body in given time. The distance traveled by body in given time. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी इन अ गिव्हन टाइम. म्हणजे काय, आपल्याला त्या डिस्टन्स जे आहे ते आपल्याला ऍक्च्युअली मध्ये इन गिव्हन टाइम, म्हणजे गिव्हन दिलेल्या टाइमामध्ये आपल्याला ते डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. म्हणून त्याला म्हटलं त्यांनी आपण स्पीड. काय म्हटलं आपण त्याला? स्पीड. मग स्पीडचा जर फॉर्म्युला म्हटलं, तर आपलं काय म्हटलं की स्पीडचा फॉर्म्युला जो असतो, फॉर्म्युला कशामध्ये दडलेला असतो, या डेफिनेशन मध्ये असतो. कुठं असतो? डेफिनेशन मध्ये. तुम्ही म्हणणार कसं? आता बघा इकडे मजा, द डिस्टन्स म्हणजे स्पीडचा फॉर्म्युला बघा, स्पीड खाली मी स्पीड इज इक्वल्स टू, हे डिस्टन्स आहे ट्रॅव्हल बाय बॉडी इन अ गिव्हन टाइम, आणि टाइम आहे, पण डिस्टन्सला उचला अपॉन काय घ्या, त्याचा टाइम घ्या. समजलं? डिस्टन्सला उचला अपॉन काय, टाइम घ्या. म्हणून आला डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, आता डिस्टन्स अपॉन टाइम जो आहे, ही एक प्रकारची कशी क्वांटिटी आहे म्हणतो, ही एक प्रकारची क्वांटिटी कोणती आहे, दॅट इज अ स्केलार क्वांटिटी. कोणती क्वांटिटी म्हणणार आपण त्याला? स्केलार क्वांटिटी. मग स्केलार क्वांटिटी कशी, कारण की तुम्हाला माहिती आहे स्पीड आहे, बरोबर, म्हणजे टाइम आहे, ह्या स्पीड असल्यामुळे ही कोणती क्वांटिटी भेटणार आपल्याला? स्केलार क्वांटिटी. याचं जर एसआय युनिट मध्ये जर बघितलं, युनिट काय असतं तुम्हाला माहिती आहे, स्पीडचं डिस्टन्स म्हणजे किलोमीटर पर आवर, सेकंद, बरोबर आहे. म्हणून एसआय युनिट मध्ये जर एसआय युनिट बघितलं, एसआय युनिट किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर. ओके, आणि सीजीएस मध्ये गेलो तर काय येणार, सेंटीमीटर, सीजीएस, सेंटीमीटर पर सेकंड. क्लिअर? नेक्स्ट काय टॉपिक आहे आपला? व्हेलॉसिटी. आता तो व्हेलॉसिटी जे आहे, तो व्हेलॉसिटी एकदम डेफिनेशन कशी आहे, सोपी आहे. म्हणजे काय होते, व्हेलॉसिटी मध्ये काय म्हणतो आपण, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. बघा, हा जो रिलेटेड असतं एकमेकाशी, काय असणार आहे, रिलेटेड असणार, म्हणून म्हणतात. सो व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, रिलेटेड असते, को रिलेटेड. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अ व्हेलॉसिटी. काय म्हणणार, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, the rate of change of displacement with respect to time
विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज काय म्हणतात वेलोसिटी. त्याला काय म्हणायचं वेलोसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अ वेलोसिटी. ओके क्लिअर. सो याच्यामध्ये सुद्धा नेक्स्ट काय आहे याच्यामध्ये फॉर्म्युला. काय तो फॉर्म्युला. याच्यामध्ये सुद्धा फॉर्म्युला तसाच काढा. काय होतो वेलोसिटीचा फॉर्म्युला लिहून ठेवा. सांगा वेलोसिटी इज इक्वल्स टू काय म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आहे की नाही क्लिअर. आहे की नाही छोटं. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलोसिटी म्हणजे काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो ही कोणती वेलोसिटी म्हणजे वेलोसिटी आली म्हणजे आठवा काय म्हटलं याच्या अगोदर आपण कोणती क्वांटिटी असते वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी. आणि याचं जर युनिट बघितलं तर मीटर पर सेकंड. काय असते मीटर पर सेकंड. ओके. सो नेक्स्ट मीटर पर सेकंड. नेक्स्ट काय आहे आपला ऍक्सेलरेशन. काय आहे ऍक्सेलरेशन. हा सुद्धा याच्या अपोजिट आहे. याच्या अपोजिट टाकायचं म्हणजे कसं टाकायचं बघा. काय म्हणणार आपण इथं द रेट ऑफ चेंज ऑफ. आता इथं डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट जागी काय टाका वेलोसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ बस विथ रिस्पेक्ट टू टाइम. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अ एक्सेलरेशन. याचा जर फॉर्म्युला बघितला तर काय होणार एक्सेलरेशन इज इक्वल्स टू वेलोसिटी. काय म्हणणार आपण इथं की वेलोसिटी अपॉन काय टाइम. वेलोसिटी अपॉन टाइम. अरे बापरे काही झालं म्हणा इथं बरोबर आहे की नाही. अरे नाही काही जसं झालं अजून. ठीक आहे अजून सुरुवात आहे बाबू. वेलोसिटी अपॉन टाइम. मग याच्यामध्ये सुद्धा याचं फॉर्म्युला आपण म्हटलं एक्सेलरेशन इज इक्वल्स टू काय म्हटलं वेलोसिटी अपॉन टाइम. याच्यामध्ये जर युनिट जर बघितलं युनिट काढायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे एक्सेलरेशन आपण दाखवतो ए ने. ए इज इक्वल्स टू वेलोसिटीचं युनिट काय आहे बघा इथं मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड अपॉन काय टाइमाचं युनिट सेकंड. म्हणून ए इज इक्वल्स टू काय होणार मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. ओके काय होणार मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. ओके क्लिअर. हे आलं तुमचं काय आलं एक्सेलरेशन. एक्सेलरेशन ही कोणती क्वांटिटी येते वेक्टर क्वांटिटी. कुठली क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहे कोणाचा फोर्सचा. कोणाचा फोर्सचा. फोर्स म्हणजे काय तर फोर्स एकदम इझी आहे. पुश अँड पुल ऑफ अन ऑब्जेक्ट. पुश करणे आणि पुल करणे कोणाला ऑब्जेक्टला. एखाद्या ऑब्जेक्टला पुश करणे किंवा पुल करणे. आता एखादा ऑब्जेक्ट म्हणजे कोण आहे समजा आपल्याला मला इथे एखादा ऑब्जेक्ट दिसतो ते मी त्याला काय करते पुश करते. त्याला काय करते ढकलते बरोबर आहे. अशा ढकलण्याच्या आणि काय करतो ऑब्जेक्ट ओढण्याच्या ढकलण्याच्या ओढण्याच्या पोझिशनला काय म्हटलं त्यांनी फोर्स. आता एक्झाम्पल जर बघितलं तर बघा हा बबले आहे. कोण आहे बबलू. आणि हा बबलू काय करते हा छोटा बबलू नन्ना बल्लू प्यारा बल्लू 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 बबलू बबलू. ओके हा काय करत आहे या ट्रॉलीला. हा काय इथे ट्रॉली आहे बरोबर आहे. या ट्रॉलीला काय करायचो ही जी एक ट्रॉली आहे या ट्रॉलीला काय करत आहे एक प्रकारे आपल्याकडे ओढत आहे बरोबर आहे. ओढण्याच्या प्रोसेसला म्हणजे ओढू राहिला म्हणजे काय करू राहिला आपल्याकडे खेचू राहिला ओढू राहिला म्हणजे काय करू राहिला पुल करू राहिला. आणि दुसरी कंडिशन मध्ये बघा हे एक दरवाजा आहे हा डोअर आहे बरोबर आहे. आणि हा डोअर काय उघडायचा नाव घेत नाही आहे पण तरी पण हा बबल्या काय करते हा मोठा बबल्या या डोअरला काय करते ढकलण्याचा प्रयत्न करते. ढकलण्याचा ढकल रे बाबा पण काय राहिलं जाऊ राहिला का नाही. मग ऑब्जेक्टला एखादा ऑब्जेक्ट पुश किंवा करणे किंवा पुल करणे ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज काय म्हणायचं फोर्स. काय म्हणतात त्याला फोर्स. मग फोर्स जर बघितलं तर बघा एखादा ऑब्जेक्ट जो असणार त्याला पुश करणे आणि पुल करणे. पुश आणि पुलच्या कन्सेप्टला काय म्हटलं त्यांनी फोर्स म्हटलं. मग आता जर आपण म्हटलं तर फोर्स म्हणजे काय आहे पुश आणि पुल. ओके बघा फोर्स इज इक्वल्स टू जर याचा पुश इथे लिहून टाकतो पुश अँड पुल. पुश अँड पुल. पुश अँड पुलला हो. सो फोर्स जो आहे तो फोर्सला जर आपण काय केलं फोर्सची डेफिनेशन किंवा फोर्सचं फॉर्म्युला जर बघितला तर काय होणार तर ऑब्जेक्ट आहे ना एखादा जो ऑब्जेक्ट आहे आपण त्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये काय असणार म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल काय दिलं आता बबल्याचं. हा बबलू जो आहे छोटा न्यारा बबलू नन्ना बबलू या त्याच्या गाडीला काय करत आहे ओढत आहे त्याच्याकडे ओढत आहे. म्हणजे या गाडीवर काय असणार त्याचं मास असणार
क्लिअर, बरोबर. गाडीला काय असणार, मास असणार आणि तो काय करत आहे, ओढत आहे. ओढत आहे याचा अर्थ काय करत आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाही ते डिस्प्लेसमेंट करत आहे, त्याच्यामध्ये व्हेलोसिटी येणार आहे, बरोबर की नाही. म्हणजे हा शिफ्ट करत आहे असा असा असा. म्हणजे मी समजा माझ्या हातात असा गाडी आहे, मी त्याला असं ओढत 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 नेऊ राहिलो आहे. मग ओढत ओढत नेऊ राहिलो म्हणजे याचा अर्थ काय, मी त्याला ऍक्सेलरेट करू राहिलो. काय करू त्याला ऍक्सेलरेट, त्याच्यामध्ये काय आणत आहे, व्हेलोसिटी आणत आहे. म्हणून काय होते, फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू, काय म्हणणार आपण, फोर्स इज अ प्रोडक्ट ऑफ मास इंटू एक्सेलरेशन. बरोबर आहे, मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स इज अ प्रोडक्ट ऑफ मास इंटू एक्सेलरेशन. म्हणून त्याला लिहितात F इज इक्वल्स टू m इंटू ए. काय म्हणतात, m इंटू ए. सो मास इज, फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ m इंटू ए. मग m म्हणजे काय, तर मास, a म्हणजे काय, a म्हणजे एक्सेलरेशन. मग याचं जर युनिट जर बघितलं तर युनिट काय असणार, मास इंटू एक्सेलरेशन युनिट. म्हणजे मासचं युनिट काय असते तुम्हाला माहिती आहे सर्वांना, kg. आणि एक्सेलरेशनचं युनिट आता जस्ट नाव मध्ये बघितलं आपण, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, याला युनिट काय झालं, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. किंवा त्याला ऑर मध्ये काय म्हणतात, अजून ऑर मध्ये त्याला म्हणतात न्यूटन, म्हणजे m. त्याला डिनोट करतात n ने. कशाने, n ने, न्यूटन बाबाने. आता न्यूटन काय असणार हे आपल्याला समोर समजणारच आहे, ते जे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, फक्त आपण काय करणार त्यावरती ओव्हरलुक करणार आहे, बाकी काहीही करणार नाही. ओके, क्लिअर, समजले इथपर्यंत, आलं लक्षात. हे आलं तुमचा फोर्सची गोष्ट. सो नेक्स्ट टॉपिक आपला काय आता, वर्क. वर्क म्हणजे काय असते, वर्क हा एक प्रकारचा काय म्हणतो, प्रोडक्ट आहे. मग कोणाकोणाचा प्रोडक्ट आहे, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा. द वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. म्हणून म्हणणार आपण इथं द वर्क इज प्रोडक्ट ऑफ कोणाचा, फोर्सचा, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आता मला एक गोष्ट सांगा, वर्क इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणतो, परंतु हा जो वर्क आहे तो वर्क म्हणजे काय, वर्क म्हणजे काय असणे, काम करणे. वर्क म्हणजे काय करणे, काम करणे. म्हणजे एखादी गोष्ट जर असेल तर आपण काय करतो, त्याचं काम करतो. वर्क इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. मग प्रोडक्टचा अर्थ काय असतो, PRODUCT. प्रोडक्ट मीन्स काय, तर प्रोडक्ट म्हणजे एखादी वस्तू नाही की जी आपल्याला मिळते, ऑनलाईन भेटते, ऑफलाईन भेटते, अशी वस्तू नाही. बरोबर आहे का. मी बऱ्याचशा वेळा विद्यार्थ्यांना विचारतो की प्रोडक्टचा अर्थ काय होतो, तर विद्यार्थी काय म्हणतात की प्रोडक्ट म्हणजे काय असणे, एखादी वस्तू असणे, एखादी ॲटम असणे, बरोबर आहे, जो आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन मध्ये आपल्याला मिळतो, आपण ते परचेस करतो, दॅट इज द प्रोडक्ट. नो वे, दॅट इज नॉट अ प्रोडक्ट. ओके, क्लिअर, हे डोक्यात घालून ठेवा. कारण की नवीन नवीन म्हणजे जेव्हा आपण 8, 9, 10ला असतो, 8, 9, 10 पासून आपल्याला ही गोष्ट माहित पाहिजे की प्रोडक्ट म्हणजे काय असते. तर प्रोडक्ट म्हणजे काय, तर प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. काय म्हणतात प्रोडक्टला, गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे, प्रोडक्ट म्हणजे एक प्रकारचे काय असतो, मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे, मराठीमध्ये काय झालं म्हणतात, गुणाकार. सो प्रोडक्ट हा एक प्रकारचा, वर्क हा एक प्रकारचा प्रोडक्ट आहे. कोणाकोणामधला प्रोडक्ट आहे म्हणतो, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला. कुणातला, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला. म्हणून आपण त्याला म्हणतो प्रोडक्ट. वर्क आहे, वर्क म्हणजे काय, W इज इक्वल्स टू, काय म्हणणार आपण फॉर्म्युला, फोर्स F इंटू. आता डिस्प्लेसमेंट आहे, मग डिस्प्लेसमेंटला दाखवायचं कसं पद्धतीने ते तुम्हाला मी सांगतो थोड्या पद्धतीने. मग आपण फॉर्म्युला लिहून टाकू, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. काय म्हटलं, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. सो फोर्स म्हणतो आपण F ना, कशाने दाखवतो, F ने दाखवतो. आणि डिस्प्लेसमेंट जो आहे, डिस्प्लेसमेंट आपण दाखवतो S ने. परंतु हा जो S आहे या फॉर्म्युल्यामध्ये, हे सर्व तुम्हाला शिकवलेले ऑलरेडी, इंटू आपण काय म्हणणार, DS. काय म्हणणार, DS का बरं म्हटलं, कारण की याच्यामध्ये होणारा तो चेंज, होणारा बदल. लक्षात ठेवा, जर होणारा चेंज, होणारा बदल, जर DS म्हणजे काय, आता होणार स्मॉल चेंज. का, कसा होणार बदल, स्मॉल बदल होणार. मग आपण काय म्हटलं त्याला, DS. ओके, फोर्स इंटू DS. काय म्हणतात, फोर्स इंटू DS. याच्यामध्ये जर युनिट बघितलं, फोर्स युनिट काय असतं तुम्हाला माहिती आहे, फोर्स युनिट काय असते सांगा. आता बघितलं न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार, मीटर. म्हणजे बरोबर आहे, न्यूटन मीटर. किंवा त्याला ऑर मध्ये आपण काय म्हणतो, ऑर मध्ये त्याला आपण काय म्हणतो, जूल सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, जूल. त्याला फक्त कॅपिटल J ने राईट डाऊन करतात. कशाने करतात, कॅपिटल J ने. मग त्याला म्हणतात जूल सुद्धा असं म्हटलं जाते. ओके, क्लिअर, समजलं इथपर्यंत. नेक्स्ट काय आपला, नेक्स्ट आहे एनर्जी. काय आपली एनर्जी, हा ठीक आहे, जाणार आपण हळूहळू सगळ्याकडे जाणार. ओके, एनर्जी. एनर्जी म्हणजे काय, द कॅपॅसिटी टू डू वर्क.
काय म्हटलं? द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. द कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे जेवढी क्षमता असणे, कॅपॅसिटी म्हणजे काय? क्षमता. टू डू वर्क काम करण्याची, त्याला काय म्हणतात? एनर्जी. म्हणून म्हणणार द कॅपॅसिटी टू डू वर्क. द कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे अशी द कॅपॅसिटी टू डू वर्क, कॅपॅसिटी टू डू वर्क काम करण्याची क्षमता, त्याला काय म्हटलं जाते? एनर्जी. म्हणजे जेवढी एनर्जी असेल तुम्हाला, काय कोणाची एनर्जी असते? काम करण्याची एनर्जी तुमच्यामध्ये किती आहे, म्हणून त्याला म्हटलं कॅपॅसिटी एनर्जी. एनर्जी काय म्हणतात ना? एनर्जी. तो एनर्जीचा जे युनिट असते ते कसं असते, काय असते तुम्हाला माहिती आहे सर्वांना? जूल. काय असते? जूल. त्याला आपण काय म्हणतो? जी. काय म्हणतो आपण त्याला? जी. आता एनर्जी बघितली बरोबर, पण या एनर्जी बघत असताना या एनर्जीचे सुद्धा आपल्याकडे काय असतात? टाइप्स असतात. लक्षात ठेवा. काय असतात? टाइप्स. दोन प्रकारचे टाइप्स पडतात एनर्जीमध्ये. किती प्रकारचे? दोन प्रकारचे. बघा लक्षात ठेवा. एनर्जी आहे. एनर्जी म्हणजे काय? जे आपण आता बघितलं. एनर्जी मध्ये त्यांनी सांगितलं दोन प्रकारची एनर्जी असते. एक म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी, माहिती दिली तुम्हाला सर्वांना. आणि दुसरी म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी. दुसरी काय आहे? पोटेन्शियल. आता डेफिनेशन तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे बरोबर आहे. त्यामुळे डेफिनेशन कडे न वळता आपण काय करणार? एक कन्सेप्ट समजून घेणार. कोणाचा? कायनेटिक म्हणजे काय होते, पोटेन्शियल म्हणजे काय होते. एक प्रकारे आपण काय करणार? याला एक्झाम्पल द्वारे समजून घेणार. मग कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? अशी एनर्जी की जी आपण कशामध्ये करतो? मोशन मध्ये करतो. लक्षात ठेवा. कशामध्ये असणे? मोशन मध्ये असणे. आता तुम्ही म्हणाल मोशन मध्ये म्हणजे कसं? आता मोशन म्हणजे कसं? लक्षात ठेवा. आपण सुद्धा कसे आहे? आपण मोशन मध्ये असतो. मोशन मध्ये असणे म्हणजे कसं असणे? की आपण चालतो. बघा मी इथून चालत आहे, मी बोलत आहे बरोबर, मी शिकवत आहे बरोबर, या गोष्टी मी सर्व करत आहे. वर्किंग मध्ये करत आहे, मोशन मध्ये करत आहे बरोबर. एका ठिकाणी बसून करत आहे काय? म्हणजे स्टोअर करून ठेवलेले का? नाही. म्हणजे मी वर्किंग मध्ये आहे, मोशन मध्ये आहे. अशा एनर्जीला काय म्हणतात आपण? कायनेटिक एनर्जी. म्हणजे अशी एनर्जीची बॉडी की जी कशामध्ये असणे? मोशन मध्ये असणे, त्याला म्हणायचं कायनेटिक एनर्जी. डेफिनेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कन्सेप्ट समजून घ्या. सो नेक्स्ट कॉन्सेप्ट कोणता आहे? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? अशी एनर्जी की जी आपण काय करतो? स्टोअर करून ठेवतो. अशी एनर्जी की जी काय केली जाते? स्टोअर करून ठेवल्या जाते. अशा एनर्जीला काय म्हणायचं? पोटेन्शियल एनर्जी. फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्व मोबाईल वापरता, रील्स पाहता, युट्यूब पाहता बरोबर आहे, फेसबुक चालवतो आपण सर्वच्या सर्व या गोष्टी आपण करतो. मग आपण या गोष्टी करतो आहे, पण कशामुळे करत नाही? तर मोबाईलमुळे. पण मोबाईलमध्ये काय असते? बॅटरी. बॅटरी हा आपण काय करतो? चार्ज करतो. काय करतो? चार्ज. मग चार्जिंग जेव्हा करून ठेवतो ती चार्जिंग म्हणजे काय आली? ती पूर्ण एनर्जी स्टोअर करून ठेवण्यात आली. काय झाली? स्टोअर करून झाली. दुसरे एक्झाम्पल जर बघितलं तर आपल्या घरी मोठमोठ्या टाक्या असतात बरोबर आहे. गच्चीवर आपण टाकी लावतो बरोबर. या टाक्यामध्ये आपण काय टाकतो? पाणी, जे आपल्या पूर्ण आपल्या बिल्डिंगला प्रोव्हाइड होते. मग वॉटरला काय करून ठेवणे? स्टोअर करून ठेवणे. डॅम पण आता मोठमोठे त्याला काय करतात? स्टोअर करून ठेवतात. ती एक प्रोसेस झाली. त्यानंतर त्याने दुसरे एक एक्झाम्पल सांगितलंय स्प्रिंगचं बरोबर आहे. प्रेशरिंग. कोणती? प्रेस्ड स्प्रिंग. जेव्हा आपण स्प्रिंगला प्रेस करतो म्हणजे दबाव देतो, म्हणजे ही काय झाली? स्टोअर करून ठेवली झाली बरोबर आहे. असे अलग अलग प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत, पण आपल्याला हे तुम्ही 11th मध्ये शिकलेले आहेत, तरी तुम्हाला एकदा मी ओव्हरलोड करून देत आहे. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला असतो तो सुद्धा तुम्हाला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे आपण त्याला म्हणतो कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mv². काय म्हणतो? 1/2 mv². 1/2 mv² आपण म्हणतो मास आणि वेलोसिटी. कोणाचं रिलेशन आहे? मास आणि वेलोसिटीचं. तसंच पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सुद्धा खास आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू काय म्हणतो आपण? mgh. काय म्हणतो? mgh. mgh लक्षात ठेवायचं. असली मसाले सच mdh वरून mgh. ओके. सो mgh तुम्हाला माहिती आहे, mdh हा मसाला आहे, ब्रँड आहे बरोबर आहे की तसा. सो mgh म्हणून आपण त्याला म्हटलं mgh. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय म्हटलं आपण? mgh. ओके. क्लिअर. सो नेक्स्ट टॉपिक कडे आता बोलूया. सो द प्रेशर म्हणजे काय? द फोर्स अप्लाइड बॉडी पर युनिट एरिया, दॅट इज कॉल्ड एज अ प्रेशर. प्रेशर म्हणजे काय? आता हा माझ्याकडे काय आहे? एक स्पंज आहे. काय आहे? स्पंज आहे. या स्पंजला काम करणार मी, या स्पंजला आता फोर्स अप्लाइड बॉडी म्हटलं पर युनिट एरिया. या स्पंजला मी इथे दाबला
कुठे दाबला बघा, हे सेंटर आहे दिसते, या सेंटरमध्ये मी इथं दबाव दिला, प्रेशर केलं, प्रेशराईज केलं. मग सेंटरला जेव्हा प्रेशराईज केल्याच्या नंतर हा सेंटरला जेव्हा मी प्रेशराईज केलं तर सेंटरला प्रेशराईज झाल्याच्या नंतर फक्त आणि फक्त कुठे प्रेशर पडला, प्रेशर पडला सेंटरला. कुठे पडला, सेंटरला. आणि कुठला एरियावर दबाव आला तर सेंटरवरच्या एरियावर दबाव आला. बघा सेंटरवरच्या एरियावर दबाव दिसतो तुम्हाला सर्वांना, बरोबर आहे, फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. ओके, एवढा एरिया त्याने कव्हर केला, एवढा एरिया त्याने कव्हर केला, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, प्रेशर. काय म्हटलं, प्रेशर. त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, फॉर्म्युला आहे कोणाचा, प्रेशरचा. प्रेशर म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया. काय म्हणतो, प्रेशर. काय म्हटलं आपण इथं, प्रेशर. प्रेशर म्हणजे काय होतो, फोर्स अपॉन एरिया. प्रेशर मीन्स फोर्स अपॉन एरिया, अप्लाइड फोर्स, फोर्स अपॉन एरिया. म्हणजे आपण काय करताय, म्हणजे मी काय केलं, हा स्पंज आहे, स्पंजला काय केलं मी, प्रेशर अप्लाय केलं. या प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर फक्त एवढ्या भागामध्ये काय आला, एरिया कव्हर झाला. काय झाला, एवढा एरिया कव्हर झाला. बघा दिसते तुम्हाला सर्वांना, बरोबर आहे, फोर्स अपॉन एरिया. म्हणून याला म्हटलं आपण फोर्स, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. याच्यामध्ये युनिट जर बघितलं तर युनिट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, या फोर्सचं युनिट काय असते, न्यूटन. फोर्सचं युनिट काय असते बघा, आपण युनिट काढूया. ओके, युनिट काय असते याचा, फोर्सचं युनिट आहे न्यूटन. आणि एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेड, म्हणजे काय आहे ते, मीटर स्क्वेअर. म्हणून काय येणार, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि दुसरे युनिट त्याला म्हणतात पास्कल, दॅट इज अ पीए. काय म्हणतात, पास्कल. पास्कल. सो नेक्स्ट टॉपिक आहे आपला कायनेमॅटिकल इक्वेशन. एकदम इझी आहे मी पोरांनो, पोट्यावर तुम्हाला काही असं हार्ड वाटल्यासारखं नाहीये, कारण की तुम्ही सर्व गोष्टी 11th मध्ये शिकल्या. फक्त आपण काय करते, रिवाइज करते विथ एक्सप्लेनेशन. ओके, सो कायनेमॅटिकल इक्वेशन म्हणजे काय आहे, तर कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये तुम्हाला 3 इक्वेशन तुम्हाला स्टडी करायची आहे. किती इक्वेशन, 3 इक्वेशन. सो फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. सो पहिला जो कायनेमॅटिकल इक्वेशन जो म्हणणार आपण, तो जो रिलेटेड असतो, तो फर्स्ट कायनेमॅटिकल जो रिलेटेड असतो त्याला म्हणतात वेलोसिटी रिलेशन. काय म्हणतात त्याला, वेलोसिटी टाइम रिलेशन. कोणता, वेलोसिटी टाइम रिलेशन. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहितो पहिला जो रिलेशन आहे कोणता आहे, व्हेलॉसिटी टाइम रिलेशन. आता व्हेलॉसिटी टाइम रिलेशन मध्ये काय असतं, म्हणजे याच्यामध्ये व्हेलॉसिटी असणार आणि टाइम असं काहीतरी रिलेशन असणार. मग कायनेटिक एनर्जी, 3 कायनेटिक एनर्जी असतात, तुम्हाला माहिती आहे. पहिली जी आहे, पहिली कायनेटिक एनर्जी म्हणजे कोणती, सो व्ही इज इक्वल्स टू व्ही. काय म्हणतो आपण, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. त्यानंतर सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन मी इथेच लिहितो, त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट टाइम रिलेशन. काय म्हणतो आपण त्याला, डिस्प्लेसमेंट टाइम रिलेशन. म्हणजे काय येणार, एस इज इक्वल्स टू यूटी प्लस 1/2 एटी चा स्क्वेअर. यूटी प्लस 1/2 एटी चा स्क्वेअर. आणि तिसरा आहे म्हणजे कोणाचं, थर्ड कायनेमॅटिक, तिसरं इक्वेशन जे आहे ते व्हेलॉसिटी अँड टाइम रिलेशनचं आहे. व्हेलॉसिटी अँड टाइम रिलेशन. मग व्हेलॉसिटी अँड टाइम रिलेशन मध्ये तिसऱ्या इक्वेशन मध्ये काय म्हणते, व्ही म्हणजे काय, व्ही म्हणजे काय, व्हेलॉसिटी. व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ एस. काय म्हणतात, 2 टाइम्स ऑफ एस. कारण की काय, एस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. एस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा. म्हणून त्याने म्हटलं व्हेलॉसिटी टाइम रिलेशन, डिस्प्लेस, व्हेलॉसिटी टाइम रिलेशन. हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आहे आणि हे तिन्ही कायनेमॅटिकल इक्वेशन फार इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस कायनेमॅटिकल इक्वेशन. कारण की हे जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे हे तुम्ही क्लास 10th पासून, 9th पासून तुम्ही स्टडी करत आहे. कोणत्यापासून, 9th पासून. म्हणून जेव्हा आपण क्लास 9th क्लास 10th ला असतो तेव्हा चांगल्या पद्धतीने जर स्टडी केली तर तुम्हाला 11th 12th ला एक्झाम इझी जाते. म्हणून त्याला म्हटलं व्हेलॉसिटी टाइम रिलेशन, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी. सेकंड इक्वेशन काय म्हणतात, एस इज इक्वल्स टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन काय म्हणते की व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ एस. क्लिअर इथपर्यंत कायनेमॅटिकल इक्वेशन. सो नेक्स्ट टॉपिक, आता जे आपण बघितलेले आहे त्याच्या आता काही मध्ये आपण काय करणार, फॉर्म्युलेच्या शीट सॉरी आपण सॉल्व्ह करून घेणार आणि त्याचे फॉर्म्युले काढणार. ठीक आहे, सो पहिला जो फॉर्म्युला मी लिहिणार आहे, तो मी लिहिणार आहे डेन्सिटी बद्दल. कोणाच्या बद्दल, डेन्सिटी आपण नंतर घेऊ, पहिला आपण घेऊ बेसिक, एकदम बेसिक घेऊ. तर पहिला जो फॉर्म्युला मी लिहिणार आहे तो माझा एरिया बद्दल. कोणाचा, एरिया. ठीक आहे, तुम्ही हे फॉर्म्युला नोट डाऊन करू शकता. पहिला फॉर्म्युला येणार आपला एरिया. येणार एरिया. एरिया म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. एरिया डिनोट करतो आपण कशाने करतो, ए ने. म्हणून ए इज इक्वल्स टू काय म्हणणार, लेंथ इंटू ब्रेड. एरिया इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेड. ओके, एरिया.
त्यानंतर आपण दुसरा फॉर्म्युला घेणार कोणाचा, व्हॉल्यूम. काय म्हणणार आपण, व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला आपण करतो व्ही. व्ही इज इक्वल्स टू काय म्हणणार, आता एरिया झाला, व्हॉल्यूम झाला. व्हॉल्यूम म्हणजे काय सर, व्हॉल्यूमला काय म्हणतो आपण, लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. बरोबर आहे, हा झाला दुसरा फॉर्म्युला. थर्ड फॉर्म्युला जी गोष्ट केली तर आता घेणार आपण डेन्सिटी. काय ना, डेन्सिटी. डेन्सिटी जी आहे ती दाखवतात कशाने, तर सिम्बॉल ऑफ द डेन्सिटी कशाचा असतो, रोचा, असा उलटा नऊ. बरोबर आहे, रो. म्हणून काय म्हटलं, डेन्सिटी. डेन्सिटी फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणून एम अपॉन व्ही, मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. त्यानंतर चौथा जो फॉर्म्युला येणार, तो चौथा फॉर्म्युला आपला येणार स्पीडचा. कोणाचा येणार, स्पीड. जो तुम्हाला मी अगोदरच सांगितला. काय म्हटलं, यस इज इक्वल्स टू काय म्हटलं आपण, स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड मध्ये काय असते, डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे, ट्रॅव्हल डिस्टन्स म्हणून आपण म्हटलं डी अपॉन टी. काय म्हणणार, डी बाय टी. त्यानंतर नेक्स्ट आहे फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला, तो आहे मोमेंटम. कोण आहे, मोमेंटम. मोमेंटम. सो मोमेंटम काय आहे, तर मोमेंटम आपण दाखवतो कशाने, पी ने. कशाने दाखवतो, पी. पी इज इक्वल्स टू एम इंटू व्ही. पी इज इक्वल्स टू काय म्हटलं, एम इंटू व्ही. त्यानंतर सहावा फॉर्म्युला येणार आपला ऍक्सेलरेशनच्या संबंधित. कोणाच्या संबंधित येणार, ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन म्हणजे काय, ए. ऍक्सेलरेशन द रेट ऑफ चेंज ऑफ, आलं का लक्षात, बरोबर आहे की ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन जे आहे जो असतो तो स्मॉलेस्ट चेंज असतो. कसा असतो, स्मॉलेस्ट चेंज. म्हणजे आपण म्हणून आपण त्याला म्हटला डीव्ही बाय डीटी. काय म्हणून आपण त्याला, डीव्ही बाय डीटी. ओके, क्लिअर. सो नेक्स्ट आहे आपला किती नंबर, सातवा नंबर. किती नंबर, 7th नंबर. ऍक्सेलरेशन झाला. आता ऍक्सेलरेशनच्या नंतर आपण काय बघणार, फोर्स. काय बघणार, फोर्स. म्हणून इथे मिळणार फोर्स. म्हणजे दाखवता यपने. काय दाखवता, यपने. फोर्स म्हणजे काय असतो, फोर्सचा तुम्हाला सांगितला यम इंटू ए, मास इंटू ऍक्सेलरेशन. बरोबर आहे की नाही. अरे बाबा, हे सर्वच्या सर्व तुमचे झालेले आहे. फक्त आपण काय करते, रिव्हिजन करते. काय करते आपण, रिव्हिजन. बेसिकच्या नॉलेज मध्ये आपण काय करते, इथं रिव्हिजन मारते. कारण की आपल्याला चॅप्टर कोणता चालू करायचा, पहिला 12th रोटेशनल डायनामिक, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्कल म्हणजे काय, त्यानंतर सर्क्युलर मोशन म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर, सेंट्रिपिटल, सेंट्रिफ्युगल, तेव्हा हे तुम्हाला कन्सेप्ट फार गरजेचे आहे. सो नेक्स्ट टॉपिक आहे आपला, नेक्स्ट आहे 8व्या नंबरचा फॉर्म्युला, जो येणार आपला कोणता, कायनेटिक एनर्जी. कोणती एनर्जी, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण दाखवतो कशाने, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू 1/2 mv². त्यानंतर 9वा आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mgh. आठवते का, mgh. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे म्हणजे आपला 10वा फॉर्म्युला कोणता आहे ना तुमचा, 10वा फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला वर्कचा. कोणाचा घ्यायचा आहे, वर्क. वर्क म्हणजे काय, डब्ल्यू. डब्ल्यू इज इक्वल टू तुम्हाला सांगितलं आताच. नेक्स्ट काय सांगा, एफ इंटू एस. एफ इंटू एस. ओके. सो त्यानंतर आहे, सो नेक्स्ट त्यानंतर आपण कोणता टॉपिक घेणार, 10वा नंतर 11वा नंबर पॉवर. काय म्हणणार आपण इथं, पॉवर. पॉवर इज इक्वल्स टू, पॉवर आपण काय म्हणतो, पी. पी इज इक्वल्स टू, पॉवर आहे बाबा. पॉवर म्हणजे काय असणार, पॉवर म्हणजे काय असणार, तो वर्क अपॉन टाइम. काय असणार, वर्क अपॉन टाइम. म्हणून त्याला म्हणतात, आपण लिहितो वर्क अपॉन टाइम, पण त्याला डिनोट कशाने करतो आपण, डब्ल्यू अपॉन टी. कशाने करतो आपण त्याला, डब्ल्यू अपॉन टी. ओके. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे, वेट जस्ट अ मिनिट, प्रेशर. प्रेशर काय घ्यायचं आपल्याला, प्रेशर. प्रेशर बघितलं आपण, प्रेशर. ओके. प्रेशरला डिनोट कशाने करतो आपण, पी ने. कशाने, पी. पी इज इक्वल्स टू, आता सांगितलं होतं मी स्पंज घेतला, स्पंजला दाबला आणि काय आला, एक एरिया झाला. म्हणजे आपण काय म्हणणार, फोर्स अपॉन एरिया. बरोबर आहे. काय म्हणणार आपण, फोर्स अपॉन एरिया. क्लिअर इथपर्यंत, फोर्स अपॉन एरिया. त्यानंतर आपण काय बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं कायनेटिक एनर्जी, सॉरी कायनेमॅटिकल इक्वेशन. काय बघितलं आपण, कायनेमॅटिकल इक्वेशन. मग पहिला इक्वेशन जो आहे कोणता, पहिला इक्वेशन जो आहे तो तुम्हाला माहिती आहे काय आहे, कोणा संबंधित आहे, वेलोसिटी संबंधित आहे. मग आपण काय म्हणणार, v इज इक्वल्स टू u प्लस, v इज इक्वल्स टू काय म्हणणार, u प्लस at. बरोबर आहे. सांगा दुसरा इक्वेशन सांगा, s इज इक्वल्स टू ut प्लस 1/2 at चा स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन सांगा मला, काय म्हटलं, v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ as. बरोबर आहे की नाही, v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ as. ओके. क्लिअर इथपर्यंत. आता नेक्स्ट वळू. आता तुम्हाला माहिती आहे स्केलर आणि वेक्टर सांगितले. जेव्हा एक कंडिशन लक्षात ठेवा, जेव्हा कंडिशन बघा काय आहे स्केलर आणि वेक्टर मध्ये, त्याच्यामध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट असतात. काय असतात, कार्टेशियन कोऑर्डिनेट. मग कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे काय असतात लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये असतात आय कॅप,
काय म्हटलं मी तर कार्टेशियन कोऑर्डिनेट आय डॉट आय इज इक्वल्स टू जे डॉट जे इज इक्वल्स टू के डॉट के. आता हा डॉट प्रोडक्ट आला, तुम्ही शिकलेले आहे क्लास 11 मध्ये स्केलर वेक्टर फॉर्म. मग डॉट प्रोडक्ट मध्ये आला तर डॉट प्रोडक्ट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू किती असते नेहमी करता 1 असते, बरोबर की नाही. व्हॅल्यू किती असते 1. आणि जेव्हा क्रॉस येते म्हणजे आय क्रॉस आय इज इक्वल्स टू जे क्रॉस जे इज इक्वल्स टू के क्रॉस के असं आहे ना, तेव्हा याची व्हॅल्यू किती असते 0. किती असते 0. सो हे झाले आपले काही बेसिक कन्सेप्ट. काय झाले आपले बेसिक कन्सेप्ट.